उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांची आज दिल्लीमध्ये दुसरी पत्रकार परिषद होणार आहे। रोहित पवारांकडून काही महत्त्वाच्या पुराव्यांसह पुन्हा एकदा सध्या सुरू असलेल्या तपासासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे। सकाळी 11 वाजता 6 जनपथ येथे रोहित पवारांची पत्रकार परिषद होईल। या पत्रकार परिषदेतून रोहित पवार कोणते नवे आरोप करणार आणि शंका उपस्थित करतात याकडेच लक्ष लागलेलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा सातत्याने चर्चेत येतोय। दरम्यान दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं असतं तर छगन भुजबळ राज्यसभेवर गेले असते। अजित पवारांची या संदर्भात चर्चाही झाली होती असा दावा शरद पवारांचे नेते अमोल कोल्हे यांनी केला आहे। मला वाटतं आदरणीय भुजबळ साहेब हे फार मोठे नेते आहेत आणि त्यांचा त्रागा मी समजू शकतो। ही फार महत्त्वाची गोष्ट होती आणि जी काही प्राथमिक चर्चा ही दादांच्या आमच्याबरोबर झाली होती त्यामध्ये एकदा ओघाने दादांनी सांगितलं होतं की कदाचित भुजबळ साहेब हे राज्यसभेवर असतील अशी एक चर्चा ही आमची अंतर्गत झाली होती। आणि आता मात्र इतका सामाजिक प्रश्नाची जाण असणारा नेता न जाता कोट्यवधी रुपये घेऊन निवडणूक रणनीती विकणारी व्यक्ती राज्यसभेवर जाण्याची जर चर्चा येत असेल तर त्यामुळे कदाचित भुजबळ साहेब हे अस्वस्थ असतील। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातल्या दरे या त्यांच्या मूळ गावी पुन्हा अचानक दाखल झाले असून या दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यामुळे सत्तेमध्ये कोण येणार ही उत्सुकता सातारा जिल्हावासियांना तब्बल 4 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अमरावती महापालिकेची पहिली आमसभा झाली आहे। पहिल्या आमसभेमध्ये 8 स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली आहे। पहिल्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गोंधळ पाहायला मिळालाय। नगरसेवकांकडून उपस्थित केलेल्या कचऱ्याच्या मुद्द्यावरून प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे अनेक नगरसेवक आक्रमक झाले होते। शहरात स्वच्छतेचे 3-13 वाजले असल्याचा आरोप अनेक सत्ताधारी आणि विरोधातील नगरसेवकांनी उपस्थित केला। या पहिल्या सभेत 11 प्रश्न आणि 23 प्रस्ताव सादर केले गेलेत। मात्र 11 प्रश्नांपैकी तब्बल 7 प्रश्न आणि 23 पैकी 14 प्रस्ताव हे संबंधित नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील साफसफाई आणि कचऱ्याच्या समस्येबाबत केले होते। अमरावती शहरासाठी काहीतरी करायची एक उर्मी मनामध्ये आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याकरता मी सुरुवातीला इलेक्शनच्या अगोदर प्रयत्न केले होते। कारण असंच की वकिली झालं, क्रीडा क्षेत्र आलं, सामाजिक क्षेत्र आलं, याच्यामध्ये आपण काम करतो आहे पण त्याचा उपयोग शहराला व्हावा ही एक मनोमन इच्छा होती। हे सगळे गुण जेव्हा वडील नगरपालिकेत होते उपाध्यक्ष म्हणून, नंतर आई महापौर झाली, तेव्हापासून सारखं हे मनात असते की आपल्याला शहरासाठी काहीतरी करायचं आहे। आणि ही जी इच्छाशक्ती असते कधी ही इच्छा पूर्ण करण्याकरताच भाजपनी माझ्यामधलं काहीतरी जाणलं असावं आणि त्यांनी त्या अधिकाराने मला इथे आज पाठवलं आहे। नाशिक महापालिकेच्या महासभेत सुधाकर बडगुजर आणि अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यातील संघर्ष पुन्हा उफाळून आलाय। अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणेंनी प्रस्ताव दाखल करण्याची मागणी केली होती। मात्र महापौर हिमगौरी आडके यांनी सुधाकर बडगुजर यांना बोलण्याची संधी दिली। यावरून वादाला सुरुवात झाली। आधी प्रस्ताव घ्या, नंतर दुसऱ्यांदा बोलण्याची संधी द्या, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा मुकेश शहाणेंनी दिलाय। तर बोलण्याची संधी दिल्यानं आधी बोलणार असल्याचं बडगुजर यांनी सांगितलं आणि त्यामुळे नाशिकच्या महासभेत काही काळ गदारोळ पाहायला मिळाला। तुम्ही काम करत असलेली कंपनीच मेहरबान झाली आणि तुम्ही स्वप्नातही विचार न केलेली आलिशान गाडी तुम्हाला भेट मिळाली तर केरळमधल्या एका रिअल इस्टेट कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना तब्बल 20 कोटी रुपयांच्या आलिशान गाड्या भेट देत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय। रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या हायलाइट ग्रुपनं आपल्या 30व्या वर्धापन दिनानिमित्त 47 नव्या कोऱ्या गाड्या कर्मचाऱ्यांना सुपूर्द केल्यात। या गाड्या साध्यासुध्या नसून थेट लक्झरी सेगमेंटमधील आहेत। यामध्ये रेंज रोवर, ऑडी Q8, लँड रोवर, डिफेंडर यासारख्या उच्चभ्रू SUVचा समावेश आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।